महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. दरम्यान यावर मार्ग काढण्याच्या संदर्भात शिराळ्याचे भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करत याकडे सरकारचं लक्ष वेधलंय. दरम्यान बिबट्या आणि मानवी संघर्षाला तोडगा म्हणून त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचा सरकारचा निर्णय असल्याचं सत्यजित देशमुख यांनी सांगितलंय. तर बिबट्या आणि मानव यातील मानवी संघर्ष टाळण्यासाठी त्यांना स्वतंत्र अधिवास तयार करणे गरजेचं आहे असंही ते म्हणाले. ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच संदर्भात आज विधान भवनात आमदार सत्यजित देशमुख यांनी विशेष लक्षवेधी मांडलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, बिबट्यांसंदर्भात आज तुम्ही विधान भवनात विशेष लक्षवेधी मांडले, काय आहे नेमका प्रश्न? आमच्या शिराळा तालुक्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बिबट्याचा प्रादुर्भाव वाढला होता. मधल्या काळामध्ये वन खात्याशी आम्ही सातत्यानं सल्लामसलत करत होतो, पण वन खात्याच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडं त्या बाबतीतले जे गांभीर्य होतं ते गांभीर्य आम्हाला दिसून येत नव्हतं. आणि त्यामध्येच एक अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडली की ज्यामध्ये एक राजवीर हणवंत पाटील नावाचा एक छोटासा बालक 6 वर्षाचा, त्याच्यावरती नरभक्षक बिबट्याचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये तो दुर्दैवानं गतप्राण झाला, मृत्युमुखी पडला. आता ते घडल्यानंतर आतड्याला पिळ पडण्यासारखी ती घटना होती. शेवटी ते मूल जरी हनुमंत पाटलांचं असलं तरी पण ते आमचंच आहे. आणि त्या भावनेतनं आम्ही सगळ्या मंडळींनी त्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये जो जनप्रक्षोभ निर्माण झाला होता, तो जनप्रक्षोभ आम्हाला सुद्धा आवरता येतं शक्य नव्हतं. आणि त्यावेळेस आम्ही वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अगदी तुमचे रावसाहेब असतील, रेड्डी साहेब असतील, अन्य असणारे गुरुप्रसाद साहेब असतील, गवते साहेब असतील, या सगळ्यांशी संपर्क साधला आणि सांगितले की बाबा तुमचे RFO जे आहे त्या RFOच्या असणाऱ्या एकंदरीत त्यावेळच्या दुर्लक्षामुळं लोकांच्या जनप्रक्षोभ निर्माण झालेला आहे. वनमंत्री महोदयांचं सुद्धा त्यावेळेस सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी तात्काळ त्या RFOला सक्तीच्या रजेवर जायला सांगितलं. आणि आज आम्ही जो जनक्षोभ आहे तो जनक्षोभाचं कथन तिथं विधिमंडळामध्ये केलं. शेवटी असं आहे, हे ऑगस्ट हाऊस आहे. या ऑगस्ट हाऊसमध्ये आम्ही जनभावना ज्या आहेत त्या मांडणं गरजेचं आहे. जनतेची भावना अशी होती की तो असणारा अधिकारी निलंबित व्हावा. ती भावना इथं या निमित्तानं वनमंत्री महोदयांनी मान्य केली आणि जनतेच्या मताचा, लोकमताचा आदर केला. त्याचबरोबर निर्बीजीकरणाचा जो विषय आहे तो विषयसुद्धा तिथं मांडला गेला. काय बाबी अशा आहेत की खूप मोठ्या पद्धतीनं बिबट्यांची प्रजनन क्षमता असल्यामुळं त्यामुळं त्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि त्यामुळं त्याच्यावरती एक आत्ता तात्काळ उपाय की निर्बीजीकरणाचा, तो निर्बीजीकरणाचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. 5 प्रायोगिक तत्वावरती मादी बिबट्यांचं निर्बीजीकरण करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं. दुसरं आम्ही सांगितलं की हा शेड्यूल 1मध्ये तुम्ही बिबाट प्राण्याला त्याचा अंतर्भाव केलेला आहे. शेड्यूल 1मध्ये कोण प्राणी असायला पाहिजे की ज्याचा अधिवास कोर सेक्टरमध्ये आहे, ज्याचा अधिवास वन्य क्षेत्रामध्ये आहे, त्याला तुम्हाला तिथं अंतर्भाव करायला पाहिजे. ह्यांचा अधिवास आता तसा बघितला तर नागरी वस्तीमध्येच आहे, तुमच्या ऊसाच्या फडात आहे, तुमच्या शेतामध्ये आहे. मग त्यांना तुम्ही तिथं कशासाठी शेड्यूल 1मध्ये ठेवलेलं आहे? त्यांना शेड्यूल 2 तुम्ही त्यानिमित्तानं रूपांतरित करा. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडं आदरणीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेबांच्याकडे पाठपुरावा करून आपण मान्य करून घेऊ आणि त्याचं नेतृत्व आदरणीय वनमंत्री करतील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. सगळ्यात तिसरं महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस बिबट्याचा किंवा वन्य प्राण्याचा, मग गवा असेल, रानडुक्कर असेल, माकड असेल, यांचा हल्ला झाल्यानंतर तुम्हाला मृत्युमुखी पडल्यानंतर 25 लाख, गंभीर जखमी झाला तर 7 लाख, किरकोळ जखमी झाला तर 5 लाख मिळतात. पण तसंच समजा जर आपण कुठं मोटरसायकलवरून निघालो, आणखीन समजा आपल्या आडवा एक वन्य प्राणी आला आणि आपला ॲक्सिडेंट झाला, तर ॲक्सिडेंट झालेला त्याला तुम्हाला भरपाई नाही. तर ही विसंगती आहे का नाही? जसं तुम्ही हल्ल्याच्या वेळेस मदत करता तशाच पद्धतीने ॲक्सिडेंटच्या वेळेस पण मदत करायला पाहिजे. ती मदत केस बाय केस करण्याच्या संदर्भातलं अभिवचन आदरणीय मंत्री महोदयांनी आम्हाला तिथं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता गुगल मॅपिंग करा. या असणाऱ्या सगळ्या वन्य प्राण्यांचं गुगल मॅपिंग करा, त्यातल्या त्यात बिबाटाचं करा. आणि ते करून तुम्ही ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्स काढायला पाहिजेत. आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्स अशा ठिकाणी काढा की ज्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं क्लस्टर्ड अशा पद्धतीचे त्यांची तिथं त्यांची उपस्थिती आहे. आणि त्यामध्ये आज जसं बावधनला तुमचं आहे तसं तुम्हाला कराडला करता येते का? किंवा आमच्या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये तिथं समजा तुम्हाला वन्य खात्याची कुठे जागा असेल तर तिथं करता येते का? की ज्या माध्यमातून नरभक्षक बिबट्यांना तिथं तुम्ही हलवाल. आता त्यांनी सांगितलं की काही अद्ययावत केंद्र आहेत वनतारासाठी, तिथं सुद्धा काही नरभक्षक
बिबट्याने त्यांनी हलवलेला आहे, तसा त्यांच्याकडनं काय टेक्निकल नोहाव घेऊन आपल्याला इथं अद्यावत काही यंत्रणा उभा करता येते का, तर त्यासाठी सुद्धा त्यांनी सकारात्मकदृष्ट्या मी हे करतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि या माध्यमातून केंद्र सरकारच्याकडं ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून आपण निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये मानवी वस्तीमध्ये होणारा जो असणाऱ्या वन्य प्राण्यांचा जो एक अतिक्रमणाच्या माध्यमातून जे भीतीचं वातावरण आहे ते भीतीचं वातावरण कमी करण्यामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी होऊ. बिबट्यांचा अधिवास सुरक्षित करण्यासाठी किंवा त्यांना जंगलातच अन्न पाण्याची सोय करण्यासाठी सरकारकडून काही विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे? तर त्यामध्ये असं आहे की काही निवृत्त वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ज्याचा उल्लेख आदरणीय वनमंत्री महोदयांनी केला, खडसे नामक अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं असं काय पडलं की जर समजा एक आपला असणारा मनुष्य वाचला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गतप्राण झाला तर आपण 25 लक्ष देतो आणि त्याच्या ती भरपाई जी आहे ती भरपाई देणंच अनिवार्य आहे. पण त्याबरोबर समजा जर बिबाटाचं खाद्य जर आपण वनामध्ये सोडलं तर हे शेवटी असं आहे की हे काही थॉट प्रोसेसेस आहेत, काही सल्ले आहेत, ह्याचा खूप मोठ्या पद्धतीनं मंथन होणार आणि मंथन होऊन ह्याच्या बाबतीतला निर्णय होणार आणि निर्णय होऊन मग त्याच्यावरती कारवाई होईल. पण निश्चितपणे तो सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार आदरणीय मंत्री महोदय करतील. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, निर्बीजीकरण आणि शेड्यूल 1चं शेड्यूल 2 तुम्ही करू शकला आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर तुम्ही जर चांगले तिथं उभा केले आणि त्यातनं जर नरभक्षक बिबटे जर तुम्ही विगत केले आणि त्याचबरोबर आता AI टेक्नॉलॉजी आहे, ते तुम्ही जर समजा AI टेक्नॉलॉजीला काही मॅपिंगचे कॅमेरे दिले आणखीन तुम्ही अलार्म सिस्टम बसवली, तुम्हाला नुसतं सर्व्हेलन्समध्ये सर्व्हेलन्स कॅमेऱ्यामध्ये आलं तरी तुमचे अलार्म वाजायला पाहिजे, तो वाजला की आपोआप माणसं जागी होतील, आणखीन सतर्क होतील. असं सुद्धा आपण करू शकतो. आणि ह्या माध्यमातून या असणाऱ्या मानवी वस्तीमध्ये होणाऱ्या ह्या वन्य प्राण्याचं अतिक्रमण जे आहे ते आपण रोखू शकतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले हे वारंवार वाढताना दिसत आहेत. या संदर्भात सत्यजित देशमुख यांनी आज विधान भवनात विशेष लक्षवेधी देखील मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.